पूर्ण वर्ष साखर कारखान्यावर काम केलेलं. ते मळी उचलण्याचं काम केलेलं. 125 रुपये रोज होता तेव्हा. यावर्षी त्याच कारखान्यावर माननीय श्री अरुण काका लाड यांच्या हस्ते माझा सत्कार झाला. इंजिनिअरिंगला असताना देखील मी प्रत्येक 2 सेमिस्टरच्या दरम्यान आईवडिलांसोबत कारखान्याला जायचो आणि तिथं कारखान्यावर काम करायचो. त्याच्यातून जे काही 9-10 हजार रुपये मला मिळायचे त्याच्यावर मी पुढचं सेमिस्टर काढायचो. म्हणजे माझे आईवडील मला आठवतंय की ते रडायचं थांबत नव्हते. मी त्यांना शांत करत होतो आणि ते रडतच होते. ते आनंदाश्रू म्हणजे आत्ता देखील माझ्या डोळ्यासमोरून म्हणजे कधी जात नाहीत. नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्याला माहिती आहे की 2022 राज्यसेवा परीक्षेची निवड यादी लागली आणि त्या निवड यादीमध्ये 42व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आणि NTD प्रवर्गातून 4थ्या क्रमांकाने निवड झालेले नागनाथ लाड सर आपल्यासोबत आहेत. सर, वास्तव कट्ट्यावरती आपलं स्वागत. थँक्यू सर. सरांविषयी सांगायचं झालं तर सरांना आता तहसीलदार किंवा DYSP हे 2 पदं फिक्स झाले. 2 पैकी 1 पद यांचं फिक्स झालेलं आहे. सरांविषयी विशेष सांगायचं झालं म्हटलं तर सर खूप ग्रामीण भागातून आहेत आणि सरांनी त्यांचं जे शिक्षण आहे हे स्वतःच्या जीवावर केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या शिक्षणासाठी वेगवेगळी कामं केलेली आहेत. त्यांनी ऊसतोडीचं काम, त्यांचे आईवडील ऊसतोड कामगार आहेत आणि त्यांच्या बरोबरीने त्यांनी या शिक्षणासाठी काम केलेलं. त्यांचा जो खडतर प्रवास आहे, खरं तर त्यांचा खडतर प्रवास जाणून घेण्याची आज गरज का आहे, तर कित्येक विद्यार्थी आपल्या परिस्थितीचा बाऊ करतात आणि आपल्या अपयशाचं खापर आपल्या परिस्थितीवर फोडत असतात. सरांनी कशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आज हे यश संपादन केलं आहे. सर आज सध्या असिस्टंट लेबर कमिशनर म्हणजे सहाय्यक कामगार आयुक्त या पदावरती रुजू आहेत. त्यांचं ट्रेनिंग चालू आहे आणि हाही अभ्यास चालू असताना सरांनी आज या पदापर्यंत मजल मारलेले सर क्लास 1 अधिकारी झालेले आहेत. सरांचं आपण पाहतोय की त्यांच्या गावकऱ्यांनी जंगी स्वागत केलेलं आहे. वास्तव कट्ट्याकडून देखील आपण त्यांचं पुनश्च एकदा स्वागत करूयात. सर, पुनश्च एकदा आपलं स्वागत. सर, खूप खूप आभारी आहे. सर, खरं तर आम्ही ज्यावेळेस सोशल मीडियावरती पाहत होतो, तुमच्या काही मित्रांकडून ऐकत होतो, तुमचा प्रवास आम्हाला माहिती आहेच. तुमचे वडील आईवडील दोघे ऊसतोड कामगार, ग्रामीण भागातून दुसरं उदरनिर्वाहाचं काही साधन नाही. तुम्ही लहानपणापासून त्यांच्यासोबत ऊसतोडीचं काम केलंय. असं कधी लहानपणी सरकारी अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहिलं होतं का? निश्चितच नाही. मला तर आठवतंय लहानपणी मी शिकेल का नाही याची पण मला खात्री नव्हती. कारण आईवडील तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे ऊसतोड कामगार आहेत आणि आईवडिलांनी साधारणतः 35 पेक्षा जास्त वर्ष ऊस तोडलेला आहे. अरे बापरे. आणि मी एकुलता एक असल्यामुळं घरी राहण्याची सोय नव्हती, तर आईवडिलांसोबतच कारखान्यावरती जायचो. 4थी पर्यंत तर मी त्यांच्यासोबतच पावसाळी शाळा केलेली. फक्त पावसाळ्यात गावाकडे थांबायचं. आईवडील स्थलांतरित झाल्यानंतर त्यांच्यासोबत ऊस तोडणीसाठी जायचं. 5वीला असताना माझे शिक्षक होते श्री शेख सर, यांनी माझ्या वडिलांना रिक्वेस्ट केली की मुलगा हुशार आहे, तुम्ही त्याचं वाटोळं करू नका. मग माझे वडील म्हटले त्यांना की त्याची राहण्याची सोय नाही, तर त्याला ठेवायचं कसं. मग सर म्हटले मी सांभाळतो त्याला, तुमची जर इच्छा असेल ठेवायची तर. आणि मग शेख सरांनी मला सांभाळलेलं. 1 वर्ष त्यांनी सांभाळलं आणि तो माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट होता. तिथून मग माझ्यात शिक्षणाची गोडी जरा लागत गेली आणि एक शाळेमध्ये मी थोडासा हुशार होतो, परंतु ती गोडी नव्हती शिक्षणाची, अभ्यासाची. मग ती सरांमुळे मला निश्चितपणे ते एक अभ्यास करण्याची आवड निर्माण झाली. नंतर मग 10वीत मी केंद्रात पहिला आलो आणि 11वीला असताना गावाकडे एक वातावरण असतं की 11वीला क्लास नाही, 11वीला सिलेबस नाही. तर मला लिटरली वाटायचं 11वीला क्लासच नसतो, सिलेबस पण नसतो. मी आईवडिलांसोबत ऊस तोडायला गेलेलो आणि क्रांती सहकारी साखर कारखाना जो पलूस तालुक्यामध्ये कुंडल या ठिकाणी आहे, तिथं मी पूर्ण वर्ष साखर कारखान्यावर काम केलेलं. ते मळी उचलण्याचं काम केलेलं. 125 रुपये रोज होता तेव्हा. यावर्षी त्याच कारखान्यावर माननीय श्री अरुण काका लाड यांच्या हस्ते माझा सत्कार झाला. तर ही एक खूप मोठा आयुष्यातील घटना होती माझ्या. आणि मग 12वीला आल्यानंतर मला ते माहीत झालं की 11वीला पण पुस्तकं असतात, 11वीला क्लास असतो, अभ्यास असतो. मग मी 11वीचा आणि 12वीचा अभ्यास सोबत चालू केला. कसा तरी तो ओढत आणला आणि 12वीला पूर्ण केला. तर 12वीला मला 64% मिळाले, जे की माझ्या हक्काचे आणि मेहनतीचे टक्के होते. त्याचा एक आनंद खूप वेगळाच आहे. अशा पद्धतीने मी 12वी पूर्ण केली. नंतर डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं, कारण 64%वर मी इंजिनिअरिंगला जाऊ शकत नव्हतो प्रायव्हेटला. मग पुन्हा डिप्लोमाला अभ्यास केला. फायनल इयरला चांगला स्कोर आला माझा आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आहे लोणेरेचं, तिथं माझा BTechसाठी नंबर लागला. अच्छा, तुम्ही इंजिनियर झालात. हो, एवढ्या खडतर परिस्थितीमध्ये तुम्ही इंजिनियर झालात. आईवडिलांनी निश्चित स्वप्न पाहिलं असेल की आपण आपलं आयुष्य, आपली हयात ऊस तोडण्यात गेली,
दुसऱ्याच्या शेतात काम करण्यात गेली, आपला मुलगा इंजिनियर झालाय, आता कुठंतरी आपण चांगले स्वप्न पाहू शकतो, आणि त्याच्यात तुम्ही नोकरी न करता स्पर्धा परीक्षेकडे वळलात, त्यावेळेस विरोध नाही झाला? नाही, निश्चितच विरोध नाही झाला. कारण त्याचं असं आहे, माझे जे आईवडील आहेत ते पूर्णपणे अशिक्षित आहेत. माझ्या आईवडिलांचं एज पण आता म्हणजे खूप जास्त आहे, 75+ एज आहे, आणि अशा वयात देखील त्यांनी साथ देणं म्हणजे हे खरंच निश्चितच कौतुकास्पद आहे. तर मी जेव्हा ऊसतोडणीसाठी जो माझा प्रवास होता तो 10वी-12वी नंतर थांबलेला नाही. इंजिनिअरिंगला असताना देखील मी प्रत्येक 2 सेमिस्टरच्या दरम्यान आईवडिलांसोबत कारखान्याला जायचो आणि तिथं कारखान्यावर काम करायचो. त्याच्यातून जे काही 9-10 हजार रुपये मला मिळायचे त्याच्यावर मी पुढचं सेमिस्टर काढायचो. तर ती मग जी जाणीव होती कुठंतरी, ती कायमस्वरूपी एक हृदयात अशी कोरली गेली, की आपल्याला जर हे काही थोडंफार बी बदलायचं असेल तर आपण ते नोकरी करून आपल्या स्वतःपुरतं बदलू शकतो. पण ते जर जास्त प्रमाणात बदलायचं असेल तर फक्त नोकरी एक माध्यम असू शकत नाही. त्यामुळे ते हळूहळू रुजत होतं, की आपल्याला आपल्यासाठी तर करायचंय, पण आपल्यासाठी करता करता थोडंफार दुसऱ्यासाठी पण करता आलं पाहिजे. आणि त्यातून मग स्पर्धा परीक्षेविषयी थोडी माहिती मिळत गेली आणि मी फायनल इयरला आल्यानंतर माझं जवळपास निश्चित झालं की मी स्पर्धा परीक्षेत UPSCचा अभ्यास सुरू करणार. अच्छा. पण UPSCचा अभ्यास सुरू करणं दिसतंय तेवढं सोपं नव्हतं. कारण एकतर घरून असा आर्थिक सहकार्य मिळण्याची थोडीशी अपेक्षा कमी होती, आणि मग अभ्यासासाठी पैसा लागतो राहण्यासाठी वगैरे, तर तो मिळवायचा कसा? मग मी जॉब करण्याचा निर्णय घेतला. कारण आपलं जे भार आहे ते अजून घरच्यांनाच पुन्हा टाकणं मला बरोबर वाटत नव्हतं. मग मी ICICI बँक गुजरात अहमदाबादला एक 7-8 महिने जॉब केला. त्यातून मी जे काही पैसे साठवले होते त्यातून मी माझा पुढचा अभ्यास सुरू केला, आणि 3-4 महिने अभ्यास केल्यानंतर PITC औरंगाबाद जे आहे तिथली मी एंट्रन्स क्रॅक केली आणि तिथं माझा नंबर लागला, आणि तिथून पुढे हा अभ्यासाचा प्रवास सुरू झाला. म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कुठे केला तुम्ही? सर, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास मी तसं पाहिलं तर एका ठिकाणी केलेला नाही. माझं मेन कन्सर्न तोच होता की जास्तीत जास्त खर्च कसा टाळता येईल. त्यामुळं मी सुरुवातीचा अभ्यास तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, मी बँकेत नोकरी केली आणि त्याच्यानंतर जे शहर निवडलं ते जळगाव शहर निवडलेलं अभ्यासासाठी. माझा एक मित्र अनिकेत सांगडे ठाण्याचा, एक जामनेरचा आणि प्रतीक पाटील, आम्ही तिघांचं स्वप्न एकच UPSC करायची आणि कोचिंग करायची नाही. मग सेल्फ करायचं तर कुठंतरी निवांत ठिकाणी करूया जिथं अभ्यास करण्यासाठी खर्च कमी येईल. मग ते निवडलं. आमची सुरुवातीची मेस अक्षरशः 1200 रुपये होती आणि लायब्ररी 150 रुपये होती. तिथं आम्ही सुरू केला अभ्यास, आणि तिथून मग औरंगाबादला माझा नंबर लागलेला. तर मग कोचिंग वगैरे करायचे नसल्यामुळे मी ते शहर निवडलेलं. तुम्ही कोचिंग केलंच नाही? नाही सर, मी कोचिंग कधीच केलेलं नाही. गरज वाटते का कधी? म्हणजे तुम्हाला गरज वाटली नाही, परंतु विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? आता याच्यामध्ये निश्चितच वेगवेगळ्या मतांतर असू शकतात. माझं पर्सनल असं ओपिनियन आहे की कोचिंगची जी गरज आहे ती अभ्यासाच्या फक्त सुरुवातीच्या फेजमध्ये आहे, की काय आहे विषयांचा आवाका, काय आहे, कसा आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे सर्वांनीच की तुम्ही किती कोचिंग लावली तरी जो अभ्यास करायचा शेवटी तो तुम्हालाच करायचा आहे. फक्त कोचिंग लावल्यानं कधीच अधिकारी घडू शकणार नाहीत. एक छोटं स्टॅटिस्टिक्स पाहिलं तर आपण जे अधिकारी पाहताल, जे सिलेक्शन झालेली यादी आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः सर्च करा की किती कोचिंगचे विद्यार्थी आहेत. आता कोणी इंटरव्ह्यूला फक्त कोचिंगकडे गेला तर ते आमचा विद्यार्थी म्हणून नाव लावतात. ते जर आपण सोडलं तर मूळतः पाहिलं तर 10% कमी विद्यार्थी त्या कोचिंगचे सापडतील. बरोबर. कारण बऱ्यापैकी फोटो दिसतात, गेले विद्यार्थी कॅन्डिडेट तिथे गेला की त्याला फोटो दिसतात आमचे विद्यार्थी. हो, आणि हे एक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आजही खूप विद्यार्थी जे नवीन अभ्यास करण्याचं स्वप्न पाहतात येतात, त्यांना ही कल्पना नसते या गोष्टीची. ते फक्त क्लासेसचं बॅनर पाहतात, त्याच्यावरती फोटो पाहतात आणि त्या क्लासला ॲडमिशन घेतात. तर ही म्हणजे खरंच एक ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची लूट पण आहे आणि फसवणूक पण आहे. तर यासाठीच मग मला मागच्या वर्षी अनेक क्लासेसनं बोलवलेलं सत्कारासाठी वगैरे, परंतु मी कुठल्याही क्लासेसच्या सत्काराला गेलो नाही. ज्याचा कमर्शियल उद्देश आहे काहीतरी, मी त्या कुठल्याही प्लॅटफॉर्मला तुम्हाला दिसणार नाही. आणि माझा बॅनर फोटो लावला असेल तर तो खोटा आहे तुम्ही असं समजावं. तुम्ही माझ्या निदर्शनास आणा, मी नक्कीच त्यांना त्याविषयी विचारेल. अगदी बरोबर. कारण विद्यार्थ्यांची दिशाभूल होता का? निश्चितच सर. आता माझं याच्यातून खूप काही चेंज येईल, बदल घडेल याचं मला थोडीशी कमी खात्री आहे, परंतु निश्चितच आपली एक नैतिक जबाबदारी म्हणून मी हे निवडलेलं आहे. नाही, अगदी बरोबर. आणि असणंही गरजेचं आहे, कारण आज आपण एका जबाबदारीच्या पदावरती जातोय, त्यामुळे आपल्याला त्या पद्धतीने वागणं देखील गरजेचं आहे. निश्चित. जर ज्यावेळेस आता तुमची परिस्थिती पाहिली तर आपण ऊसतोड कामगार तुमचे आई वडील होते. हो सर. आयुष्य त्यांनी ऊस तोडण्यात घालवलं. तुम्ही लहानपणापासून ते पाहताय आणि ते करताय देखील. ज्यावेळेस रिझल्ट लागला
काय प्रतिक्रिया होत्या कुटुंबाच्या? रिझल्ट लागला तेव्हा कुटुंबाच्या प्रतिक्रिया नंतर येतात. अगोदर तर माझी प्रतिक्रिया अशी होती, मला हे स्वप्नच पडतंय असं वाटत होतं, की जे स्वप्न मी मागच्या अनेक वर्षात झगडलो, ते स्वप्न कुठेतरी सत्यात उतरत होतं आणि ते निश्चितच तितकं सोपं नव्हतं. आज मी जर असं खुर्चीवर बसून पॉशमध्ये बोलतोय, हे इतकं सोपं नव्हतं ते. तर तिथं पोहोचण्यासाठी अक्षरशः म्हणजे एकदम टोकाला गेलेलो, की जीवन संपवायचं का किंवा मग कुठंतरी निघून जायचं का, अगदी या टोकापर्यंत गेलेलो. ते जेव्हा यश मिळालं, परंतु असं जेव्हा निगेटिव्ह आयुष्यामध्ये बॅडपॅच सुरू होता, तेव्हा मी एकच स्वतःला विचारायचो, स्वतःमध्ये डोकून पाहायचो, की मी याच्यासाठी हे क्षेत्र निवडलं होतं का? ठीक आहे, नाही आलं यश स्पर्धा परीक्षेत तरी काहीतरी करू. आपल्याला जो उद्देश आहे आपलं करायचं आणि दुसऱ्यासाठी पण थोडंफार करायचं, कोणत्या ना कोणत्या माध्यमातून करू आपण. तर मग त्याच्यातून थोडी ऊर्जा भेटायची, की ठीक आहे, हा एकमेव मार्ग नाही, आपण करत राहू. जेव्हा आपली खात्री पटेल की नाही आपल्याला इकडं म्हणजे याच्यापेक्षा जास्त करू शकत नाही, तेव्हा मार्ग बदलायचा. ध्येय मात्र कायम होतं. अगदी बरोबर. आणि घरच्यांची जी भावना होती, तर त्यांचं अक्षरशः डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं तेव्हा. म्हणजे माझे आईवडील मला आठवतंय, की ते रडायचं थांबत नव्हते. मी त्यांना शांत करत होतो आणि ते रडतच होते. ते आनंदाश्रू म्हणजे आत्ता देखील माझ्या डोळ्यासमोरून म्हणजे कधी जात नाहीत. नाही, बरोबर. कारण आजपर्यंत फक्त साहेब साहेब करणारे आई वडील, घरामध्ये आपला मुलगा साहेब झाला म्हटल्यावर तेवढे आनंदाश्रू त्यांचे असणारच. निश्चितच. कारण आयुष्य त्यांनी ज्या गोष्टीसाठी वेचलं आणि आज आपला पाल्य, आपला मुलगा एक अधिकारी बनतोय, हे त्यांच्या याच्यापेक्षा मोठं सुख आयुष्यात त्यांच्या कुठलं नसेल. नाहीच. मी जेव्हा त्यांना सांगितलेलं की मी असा अभ्यास करायचा विचार करतोय, तर पहिली गोष्ट तर मी हे गावात खूप दिवस सांगण्यास धाडस केलं नाही. मी जॉब करत होतो, तर मी म्हणायचं मी जॉबच करतोय. कारण गावाकडचं वातावरण आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे कसं असतं. सपोर्ट ऐवजी थोडाच निगेटिव्ह घातला जातो. तर त्यांना जेव्हा सांगितलं, तर त्यांना एक हे काय कळत नव्हतं की हे ते काय स्पर्धा परीक्षा कोणती आहे, काय नोकरी. पण त्यांचा एक होता विश्वास की हा जो करेल ते चांगलं करेल. त्यामुळे त्यांनी असा कधी मला विरोध केला नाही. की मी जेव्हा सांगितलं त्यांना मला स्पर्धा परीक्षा करायच्या अशा पद्धतीने होईल, अधिकारी होईल, मग तुम्हाला ते सगळीकडे नाव होईल, मग त्यांना ते खरं वाटले नाही. 0% त्यांना त्याचा विश्वास बसला. परंतु ते फक्त माझ्या समाधानासाठी म्हटले की हो होशील, तू कर. बरोबर. हे ज्या कारखान्यासाठी तुम्ही ऊस तोडला, ज्या कारखान्यामध्ये तुम्ही मुळ्या टाकल्या, त्या कारखान्याच्या चेअरमनच्या हस्ते ज्यावेळेस तुमचा सत्कार होतो, त्यावेळेस निश्चितच आईवडिलांचा ऊर भरून आला असेल. निश्चितच सर. माझ्या आईवडिलांना त्या क्रांती शुगरला एक 4-5 वर्ष ऊस तोडलेला, इकडं श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याला ऊस तोडलेला, नावऱ्याला ऊस तोडलेला. आणि मी ज्या 11वीचा तुम्हाला उल्लेख केला, ज्या कारखान्यावर मी काम केलं, तो क्रांती शुगरच. तिथं जेव्हा अशा प्रकारचा सत्कार होतो माननीय आमदार अरुण काका लाड यांच्याकडून आणि कारखान्याचे जे चेअरमन असतील त्यांच्याकडून, तर ते निश्चितच एक वर्तुळ पूर्ण झालं. म्हणजे कधी कधी तुम्हाला नियती इतकी उदार होते की माझ्यासाठी फील्ड व्हिजिट असताना तोच कारखाना निवडला जाणं, तिथं त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि माझा तिथं सत्कार होणं, मला वाटतं नियतीनं मला खूप काही दिलंय. जे माझा संघर्ष होता त्याच्या तुलनेत मला नियतीनं भरपूर काही दिलं. अगदी बरोबर. तर या संघर्षावर मात करून तुम्ही आज ही पोस्ट मिळवली. अजून असे कित्येक युवक आहेत, विशेषतः मराठवाडा विदर्भातील, की जे या संघर्षातून आपलंही आयुष्य, आपले स्वप्न आजमावण्याचा प्रयत्न करतायत. काय सांगाल तुम्ही, कशा पद्धतीने तुम्ही हे सगळ्या संकटावर मात करत आणि काम करत अभ्यास केला? कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करत होते? माझा युवकांना एक मित्र म्हणून म्हणजे एकच एक हेतू साधू इच्छितो त्यांच्याशी, की क्षेत्र कुठलंही असू द्यात, स्पर्धा परीक्षाचं असावं असं काही नाही. निश्चितपणे तुम्हाला जे क्षेत्र आवडतंय तुम्ही बिनधास्त त्या क्षेत्राकडे वळा. तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण तुमची ताकद लावून काम करा. तुम्ही निश्चित एक दिवस यशाच्या शिखरावर पोहोचणार. तर त्याच्यासाठी तुम्ही आता सध्याचं वातावरण कसं आहे, ह्या अधिकाऱ्यांचा किंवा आमच्यासारख्या लोकांचा खूप गवगवा केला जाते. बरोबर. सत्कार, मिरवणुका. हो. तर काम बाकीच्यांचं पण कमी नाही. बरोबर. तर मला वाटतं त्यांचं देखील जो संघर्ष तो पुढे यायला पाहिजे. आणि तुम्ही असं मनामध्ये बिलकुल किंतु बाळगण्याची गरज नाही की आपण काहीतरी कमी आहोत किंवा आपण खालच्या लेवलचं काम करतोय. मी स्वतः गटकची अनेक वेळा नोकरी केलेली आहे, बाकीच्या पण नोकऱ्या केल्यात, कोऑर्डिनेटरची नोकरी केली, कुठं क्लासेस घेतलेत. आणि अशा पद्धतीनं तुमचं स्वप्नासाठी तुम्ही लढा. ते काही असू द्या, तुम्हाला वाटेत खूप अडथळे येतील, तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी सर्वस्वी तुमची, एवढं मात्र 100% लक्षात असू द्या. याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्याला दोष नाही देऊ शकत. बरोबर. तर तुमच्या एकंदरीत अभ्यासाच्या अनुभवावरून तुमची दुसरी पोस्ट आहे,
या एकंदरीत अभ्यासाच्या अनुभवावरून जे नवीन विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी येत आहेत, हो. या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे? याच्यामध्ये एक त्रिसूत्री मी तुम्हाला सांगतो की जे मला जाणवलेलं आहे किंवा मला जे थोडंफार समजलंय, मला खूप काही त्यातलं समजलेलं नाही. एक कुठले तरी क्लासेस किंवा असं त्यांचं पूर्णपणे ब्लाइंडली फॉलो करण्यापेक्षा तुम्ही क्रिटिकल अनालिसिस करा. एक्झामचा पॅटर्न कसा आहे, प्रत्येक एक्झामची डिमांड वेगवेगळी आहे. तुम्ही त्याच्या क्वेश्चनचं प्रॉपर अनालिसिस करा. मी PYQ ऑलमोस्ट प्रत्येक एक्झामचा अभ्यास करताना वापरायचो, त्या पर्टिक्युलर त्या एक्झामचे. आणि PYQ खूप वेळा पाहून व्हायचे तरी पण ते घ्यायचो, कारण त्यातून अनेक गोष्टी उलगडायच्या. क्वेश्चनची डेप्थ काय आहे, कोणत्या एरियावर क्वेश्चन येत आहेत, मग त्यात इंटरलिंकेजेस आपण कसे लावू शकतो, पुढचा क्वेश्चन कसा येऊ शकतो, याच्यातून तुम्हाला एक अभ्यासाची दिशा मिळते. आणि सिलेबस ते प्रिलिमला तितकं लागू होत नाही, पण मेन्सला हे तंतोतंत लागू होते. तुम्ही सिलेबसचा वर्ड टू वर्ड प्रॉपर केला तर तुम्हाला निश्चितपणे चांगले मार्क येऊ शकतात. बरोबर. आजही कित्येक विद्यार्थी असे आहेत की खूप वर्षापासून अभ्यास करतायत. आता तुम्ही अभ्यास केलाय, तुम्ही कुठल्या तरी चुकांवरती मात करत गेलात, संकटांवरती मात करत गेलात, म्हणून आज तुम्ही या पदावरती आहात. निश्चित. कुठल्या चुका विद्यार्थ्यांनी टाळल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं तुमच्या एकंदरीत अभ्यासातून? हो, बरं झालं तुम्ही हा क्वेश्चन विचारला. मी 2019ला पहिल्यांदा MPSCचा अटेम्प्ट दिलेला. त्या अगोदर 1 वर्ष UPSC केलेली. तर पहिल्या अटेम्प्टमध्ये मी प्री क्लिअर झाली, UPSCचा अभ्यास होता म्हणून. आणि मेन्स पण मी दिली आणि क्लिअर पण झाली. इंटरव्ह्यूचा कॉल आला, 7 मार्कनं माझी फायनल पोस्ट गेली. ते एकदम कॅज्युअलमध्ये झालेलं आहे. तर मला असं वाटायचं की मी आत्ता पोस्ट काढेन, एवढ्या मी काहीच करत नाही तरी पण एवढ्यापर्यंत पोहोचलो. आणि हे मग डोक्यात गेलं की पोस्ट आपली निघून जाईल थोडासा अभ्यास केला की. 2020ला तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, कोविड आला. परिस्थिती एका झटक्यात बदलली. होत्याचं नव्हतं झालं, एक्झाम होत नव्हत्या, सरकारकडून पण खूप काही गोष्टी घडत होत्या, वारंवार परीक्षा पुढे जात होत्या. आणि अशा काळामध्ये घरून पण अशा खूप गोष्टी आल्या, जबाबदाऱ्या पडल्या, निराशाजनक कामगिरी. तर त्याच्यामध्ये जी माझी प्रिलिम होती ती 1.5 मार्कनं गेली. हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता आणि आयुष्यातला सगळ्यात मोठा बॅड पॅच हा होता. मी अगदी जमिनीवर आलो. जे माझ्या डोक्यात गेलेलं की मी परीक्षा आत्ता पास करू शकतो. मग म्हटलं की नाही, कुठल्याच परीक्षेला कॅज्युअली घेतलं नाही पाहिजे, त्या परीक्षेची इज्जत त्याला दिली पाहिजे. आपल्याकडनं जेवढे प्रयत्न होते ते 100% केले पाहिजे. मग मी थोडं अनालिसिस चालू केलं. मी आत्तापर्यंत जे विषय टाळायचो वाचायचे की आपली प्रिलिम निघते, काही गरज नाही, मी अक्षरशः एका घटकावर काम करायला चालू केलं, जो माझा वीक पॉईंट आहे. समजा मी एखादा विषय मुद्दाम वाचायचो नाही की ठीक आहे प्रिलिम तर पास होते, काही गरज नाही, एन्शियंट असेल, मिडेवल असेल, तर मी एका घटकापर्यंत पोहोचलो. मी जे वाचत नव्हतो, कारण मला आता रिस्क घ्यायची नव्हती. मग मी तो अभ्यास चालू केला की प्रत्येक घटकाचं अनालिसिस करायचं, त्याचे क्वेश्चन कसे येत आहे, कुठून येत आहे, आणि मग त्याचे पुस्तकं, त्याचा तो टाईम मॅनेजमेंट, त्याच्यानुसार अभ्यास सुरू केला. तर 2021ला मला मग जेव्हा कट ऑफ 228 होता, मला 280 मार्क होते प्रिलिमला. क्या बात. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना आपलं बोलताना एक डिस्कशन झालं होतं, तुम्हाला इंटरव्ह्यू देखील 72 मार्क होते. हो सर. आणि बरेच कॅन्डिडेट आपण पाहतो की खूप जास्त मार्क असतात, परंतु शेवटच्या टप्प्याला म्हणजे इंटरव्ह्यूला घाबरत असतात. काय सांगाल, तुम्हाला 72 मार्क आले म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने तयारी केली होती? कारण मॉक इंटरव्ह्यूचा जास्त भर असतो, विद्यार्थी मॉक इंटरव्ह्यू देत असतात, खूप अभ्यास करतात. हो. आणि परंतु कित्येक विद्यार्थी असे ते इंटरव्ह्यू जाताना घाबरतातच. काय सांगा? निश्चितच आता कसं आहे, MPSC मध्ये जो विद्यार्थी आहे तो बऱ्यापैकी ग्रामीण भागातून आलेला आहे. तो बोलायचा आत्मविश्वास नसतो, ते पॅनलला पहिल्यांदाच फेस करत असतो. माझा पहिल्या इंटरव्ह्यूला 19ला अक्षरशः मॉक देताना जो मला ॲक्च्युअल इंटरव्ह्यूमध्ये खूप फ्रँक आणि फ्री गेला, तो मॉकमध्ये माझं म्हणजे खूप डिमोटिवेट करण्यात आलेलं. आता ते त्यांचं काही पण असू शकतं, परंतु मॉकला मला वाटतं की तितकं खूप जास्त तुम्ही कंटेंट वाईज सिरियसली घेण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या जो बॉडी लँग्वेज आहे त्याच्यावर काम करा आणि कंटेंटवर जास्त काम करा. आता इंटरव्ह्यूचं जे तुम्ही सांगितलं 72 मार्क्स, तर याच्यामध्ये मला वाटतं 65 मार्क्सपर्यंत तुम्ही तुमच्या तयारीने येऊ शकतात. तिथून पुढचं निश्चितच सगळ्या गोष्टी जुळून आल्या, त्यांना आवडलं, ते त्याच्यावर आहे. तर मी म्हणतो तो थोडा नशिबाचा पण भाग आहे. परंतु 65 पर्यंत तुम्ही मार्क्स निश्चितपणे तयारीने आणू शकता. तुमच्याकडं जो डोमेन नॉलेज आहे तो चांगला असेल आणि त्याचं तुम्ही रिप्रेझेंटेशन करू शकत असाल. आता रिप्रेझेंटेशन म्हणजे खूप काही टेक्निकली घ्यायची गरज नाही. जे तुम्ही आहात, जसे तुम्ही आहात ते तुम्ही फक्त त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करा. दाखवण्याचा प्रयत्न इन द सेन्स तुम्ही त्यांच्या पुढे मांडा, स्वतःला प्रेझेंट करा. येस, की ऑनेस्टली मांडा, की तुम्ही जे तुम्हाला वाटतंय, जे तुमचे व्ह्यू पॉईंट आहेत. तुम्हाला खूप असं मॉकमध्ये सांगितलं जाईल की हे याच्यावर असं मत मांडायचं
ह्याच्यावर असं मांडायचं, बॅलन्सच झालं पाहिजे, स्ट्रॅटेजिक बोलायचं. ठीक आहे तुम्ही बोला, परंतु जिथं तुम्हाला समोरचा एक्सपेक्ट करतोय की इथं तुम्ही स्टँड घ्या, तिथं मला वाटतं तुम्ही फ्रँकली स्टँड घेतला पाहिजे आणि तो योग्य शब्दात एकदम पोलाइटली डिफेंड पण केला पाहिजे. अगदी बरोबर. कारण इंटरव्ह्यूला आपण पाहतो की ज्यावेळेस कॅन्डिडेट मॉक इंटरव्ह्यूसाठी जातात त्यावेळेस प्रत्येक ठिकाणावरून त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात आणि काही मॉक इंटरव्ह्यू असे होतात की विद्यार्थी बाहेर आला, तो कॅन्डिडेट बाहेर आल्याच्या नंतर तो असा डिमॉरलाइज झालेला असतो की अरे बाकीच्यांना सगळे येतं आपल्याला काहीच येत नाही. अशा पद्धतीने होतं. परंतु विद्यार्थ्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचं भान ठेवूनच खरं तर ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. निश्चित तुम्हाला 72 मार्क आले म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू चांगला झालेलाच असेल. आपण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपण पाहतो की बऱ्याच वेळा विद्यार्थी ग्रामीण भागातून पुण्यासारख्या ठिकाणी अभ्यासाला येतो. तुम्ही UPSCची तयारी करण्यासाठी जळगावला गेले होते. UPSCची तयारी करण्यासाठी महाराष्ट्रातला विद्यार्थी दिल्लीला जातो आणि तुम्ही जळगावला गेले. काय म्हणजे दिल्लीला गेलंच पाहिजे, पुण्यात आलंच पाहिजे अभ्यास करण्यासाठी की ग्रामीण भागामध्ये पण अभ्यास होतो? काय सांगाल तुम्ही? कारण भरपूर विद्यार्थी असे संभ्रमात असतात. नाही, ते वातावरण हा एक शब्द आहे की ते वातावरण पुण्यात आहे, ते वातावरण दिल्लीमध्ये आहे. तुम्ही काय सांगाल? आता तुमच्या प्रश्नाचं अर्ध उत्तर तर माझ्या कृतीतच आहे, त्यामुळं मी जे सांगणार आहे ते त्याच्यातूनच स्पष्ट होतंय. माझं बिलकुल असं मत नाही की कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करताना एखाद्या स्पेसिफिक ठिकाणी जावं. मी अगोदर बी उल्लेख केलाय, मी UPSCचा अभ्यास जळगावला सुरू केला आणि 150 रुपयाची लायब्ररी होती, फळी होती, MJ जेठा कॉलेज आहे तिथं, त्यांची ती लायब्ररी लावलेली मी आणि तिथून अभ्यास सुरू केला. आणि जेव्हा मी अभ्यास सुरू केला तेव्हा अशा प्रकारचं कुठलंही म्हणजे खूप बॅकिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं. अक्षरशः जे रेफरन्स बुक आहेत ते घ्यायला बी पैसे नसायचे माझ्याकडे. मित्रांचे वगैरे बरो करून मी तो अभ्यास करायचो. तर मला वाटतं पुण्यातच यावा. काही काही मुलं तर असे पण असतात की म्हणजे एखाद्या ठिकाणी बसलं तरच अभ्यास होतो. तर मला वाटतं तो प्रॉब्लेम असेल पण आपण कालांतराने निश्चित त्याच्यावर मात करू शकतो. आपल्या डोक्यात एक फक्त आपलं व्हिजन क्लिअर असलं पाहिजे की आपल्याला काय व्हायचंय आणि तिथपर्यंत मी कसा पोहोचेल. मग हे जर आपल्याला क्लिअर असेल तर बाकीच्या गोष्टी हळूहळू कमी होतात आणि दुय्यम होतात. कित्येक विद्यार्थी काही अधिकारी आपण सांगताना पाहतो की आम्ही 16 तास अभ्यास केला, 18 तास अभ्यास केला. काही अधिकारी सांगतात आम्ही 8 तास अभ्यास केला. तुम्ही काय सांगाल? विद्यार्थ्यांनी म्हणजे कुणाचं ऐकून तेवढा अभ्यास केला पाहिजे की कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे? याच्यात तर म्हणजे माझं असं स्पष्ट मत आहे, हे ह्युमनली पॉसिबल नाही. 16-7 तास, 16-17 काय व्हॉटेवर जे असेल ते. माझा कधी 7, 8, 9 याच्यावर अभ्यास झाला नाही. मग फक्त जेव्हा एक्झाम खूप जवळ यायची तेव्हा माझं शेड्यूल असं प्रॉपर नसायचं की मला जोपर्यंत समजा जेव्हा मला वाटतं की आता वाचायचंय तर मी वाचत राहायचो. दुसऱ्या दिवशी मग झोप घ्यायला लागली तरी चालेल, परंतु मी मग कंटिन्यू वाचायचो जोपर्यंत वाचू वाटते. तर आता हा काय सेट रूल नाही. मला वाटतं तुम्ही एक इंडिव्हिज्युअल आहात आणि तुम्हाला जे सपोर्ट करते, तुम्हाला जे सूट होते ते तुम्ही निश्चित फॉलो करा. कोण टॉपर काय सांगतोय किंवा मी पण स्वतः काय सांगतोय याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. तुम्हाला जर वाटत असेल की माझा लायब्ररीत 5ला गेल्यानंतर खूप भारी अभ्यास होतोय, निश्चितपणे 5ला जा. तुम्हाला वाटत असेल की मी संध्याकाळी चांगला बसू शकतोय, तुम्ही संध्याकाळी अभ्यासाला बसा. काही फरक पडत नाही. तुम्ही किती वाचता, तुम्ही किती कन्सेप्ट एक्वायर करता आणि त्या एक्झाममध्ये कशा अंमलात आणता याच्यावर परीक्षा ठरणार आहे. तुमचं जे डेली शेड्यूल आहे ह्या दुय्यम गोष्टी येतात. बरोबर. आपण पाहतो की विद्यार्थी अभ्यास करतात, खूप काही नॉलेज असतं त्यांच्याकडे आणि खूप आता काही अधिकाऱ्यांना फॉलो करतात, अभ्यास चांगला असतो, ते वंदो इतर विद्यार्थ्यांना शिकवत असतात. परंतु तो परीक्षेचा जो काही 1 तासाचा असेल किंवा 2 तासाचा कालावधी असतो याच्यामध्ये मात्र कुठंतरी ते माती खाऊन येतात. बरोबर. तिथे परीक्षेच्या वेळेस परीक्षा ज्यावेळेस उत्तर लिहित असतात त्यावेळेस त्यांना उत्तर ती येत नाहीत आणि बाहेर आल्याच्या नंतर त्यांना सर्व उत्तर आठवतात. काय सांगाल अशा वेळेस विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने त्या परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे? एक्झाम जर एक शब्दात सांगायचं झालं तर एक बॅटलफील्ड आहे. बॅटलफील्डवर तुम्ही खूप अलर्ट राहणं आवश्यक आहे. तुम्ही सगळ्या बाबतीत अलर्ट असणं आवश्यक आहे. तुम्ही कॉम्पोज्ड असणं आवश्यक आहे. तुमचं सगळे अवयव एकदम अलर्ट मोडमध्ये आणि काम करणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये जाता तर तुम्ही जे वाचलेलं असेल किंवा सगळे एक तर पहिली गोष्ट शांत होणं आवश्यक आहे. तुम्ही शांत झाल्यानंतर एक जे काही क्वेश्चन असतील, पहिल्यांदा इझी कॅटेगरीचे क्वेश्चन हे ऑलमोस्ट सगळेच जण सांगतात, तर जे इझी क्वेश्चन असतील ते तुम्ही सोडवत चला. एखादा क्वेश्चन अडकला तर तो त्याला अडकून न राहता पुढे गेलं पाहिजे. कारण काय, आपलं डोकं शांत असतं. जे क्वेश्चन आपल्याला आठवतात आपण बरोबर लिहू शकतो, म्हणजे अटेम्प्ट करू शकतो. जर अडकलं तर आपल्या डोक्यात गोंधळ उडतो आणि पुढचे जे सोपे क्वेश्चन आहेत ते पण आपले घाईगडबडीमध्ये चुकून जातात. तर पहिल्या अटेम्प्टमध्ये एकदम सोपे क्वेश्चन घ्यायचे,
सेकंड अटेम्प्ट म्हणजे सेकंड राऊंडमध्ये जे थोडे मिडियम लेवलचे क्वेश्चन आहेत ते घ्यायचे, आणि थर्डमध्ये जर तुम्हाला लॉजिकल गेसिंग थोडंफार करायचं असेल तर ते करायचं. आता लॉजिकल गेसिंगमध्ये पण कोणीतरी काहीतरी ट्रिक सांगतं, याच्यावर माझा कधीच विश्वास बसला नाही की म्हणजे आयोग असा क्वेश्चन असेल तर त्याचं बी किंवा सी आन्सर देतं. हे असं म्हणजे मला वाटतं माझा विश्वास नाही ऍक्च्युली. ते आसन पण काही ज्याचा त्याचा विश्वास आहे. नाही असण्याचा प्रश्न नाही, कधीतरी ते होऊ शकतं. हा, तो एक योगायोग असू शकतो, परंतु तो योगायोगाला जनरलाइज करू नये असं. याचं खूप माझ्या जवळच्या मित्रांना खूप नुकसान झालेलं आहे, त्यांचं म्हणजे पोस्ट गेलेली आहे. तर तो एक भाग आहे की तुम्ही एकदम त्या प्रोसेसनं ते क्वेश्चन फॉलो करा. दुसरी गोष्ट, एखादा क्वेश्चन सोपा असेल येत असेल तर घाई गडबड करू नका. एखाद्या क्वेश्चनवरून एक्झामला पण जज करू नका की क्वेश्चन 2-4 अवघड आले, सायन्सचे अवघड आले तर माझा पेपर गेला, संपलं, मी आता पास नाही होऊ शकणार. तुम्ही पिचवर समजा प्लेअर जर खेळत असेल त्यांना शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच आपल्या हातात आहे असं समजावं. एक्झामचं पण तसंच आहे. 100 क्वेश्चन सोडून जोपर्यंत तुम्ही बाहेर येत नाही तोपर्यंत एक्झाम तुमचीच आहे. बरोबर. जर तुम्ही मध्येच कॉन्फिडन्स घालवला तर निश्चितपणे तुम्ही पास होणार नाही. पण जर तुम्ही कॉन्फिडन्स टिकवला तर काय सांगता येते, पुढच्या एखाद्या विषयाचे क्वेश्चन सोपे असू शकतात, तुम्ही पास होताल. माझं अगदी त्याच्यावर बरं असायचा. मी कधी म्हणजे समजा 2 पेपरच्या मध्ये गॅप असेल तर थोडं निवांत बसायचो. मी डिस्कशन तिथं जास्त करायचो नाही. क्वेश्चन तर मी कधी डिस्कस केले नाही, कोणता आला कुठून आला, त्याच्यासाठी खूप वेळ आहे नंतर. तेव्हा तुम्ही शांतच राहा, तुमची एनर्जी कन्झर्व करा. म्हणजे जास्तीत जास्त भर माझा त्याच्यावर राहिलेला आहे. आणि फक्त एक्झाम दरम्यान नाही, एक्झामच्या 3-4 दिवस अगोदर मी एक्झाम मोडवर असायचो. एक्झाम मोड म्हणजे मी मित्रात खूप काही गप्पा मारायचो नाही, थोडासा शांत राहायचो, निवांत राहायचो. त्यात थोडंसं डोक्यात थोडं सॅच्युरेशन यायचं, शांत वाटायचं जरा एक्झाम सोडवताना. अगदी बरोबर. कारण हे खूप महत्वाचं आहे, कारण आपण अभ्यास किती करतोय त्याच्यापेक्षा त्या 1 तासामध्ये आपण काय करतोय हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. सर, मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना एक नवीन विद्यार्थी संभ्रमात असतात, कारण त्यांना वेगवेगळे गाईड असतात, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना अभ्यास करायला सांगत असतात. पूर्व परीक्षेच्या अभ्यासाला आधी सुरुवात करायची की मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करायची? कारण बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की नाही, आधी आपण पूर्व परीक्षा करू. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की परत वेळ भेटत नाही, आधी मुख्य परीक्षा करू नंतर पूर्व परीक्षा करू. तुम्ही काय सांगाल? त्याच्यामध्ये असं आहे की टाइम किती आहे आपल्याकडे त्याच्यावरून पण बऱ्याच गोष्टी डिपेंड होतात. परंतु माझं तर असं एक सजेशन राहील की जेव्हा तुम्ही सुरुवात करताय अभ्यासाला, ते सुरुवातीला तर तुम्ही सिलेबस घेतल्यानंतर विषय निवडा, आणि पूर्व आणि मुख्यला दोन्ही पण कॉमन असणारे विषय अगोदर निवडा. अगोदर ते विषय कव्हर करा, ते दोन्हीकडे पण हेल्पफुल ठरतील तुम्हाला. त्याच्यामध्ये त्या क्वेश्चन्स जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत ते अगदी पहिल्या दिवसापासून घेण्याची गरज नाही, कारण तुम्हाला समजणार नाही काय. एक ॲम्पल इन्फॉर्मेशन तुमच्याकडे गॅदर झाल्यानंतर तुम्ही क्वेश्चनचं ॲनालिसिस सुरू करा, आणि नंतर मग त्याच्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी एक डायरेक्शन मिळून जाईल, काय वाचायचंय काय नाही वाचायचंय. आणि त्याच्यानंतर मग जे त्या टप्प्यासाठीच सब्जेक्ट असतील, सपोज एन्शियंट आणि मिडायवल फक्त प्रिलिमला आहे, सायन्स प्रिलिमला आहे, मग ते प्रिलिम जवळ आल्यानंतर फक्त हे विषय घ्यायला पाहिजेत. त्याच्यातून मग तुमचं टार्गेट होईल, आणि ती एक्झाम क्रॅक झाल्यानंतर जेव्हा मेन्ससाठी टाइम स्पॅन असेल 4-5 महिन्यांचा, तेव्हा पण तुमचा बराचसा पोर्शन कव्हर झालेला असेल, आणि जे मेन्सचे एक्सक्लुझिव्ह सब्जेक्ट आहेत त्याला बराचसा वेळ राहील, जसं ॲग्रिकल्चर असेल, सायन्स टेक असेल. मग ते दोन्ही प्रॉपर मॅनेजमेंट खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर. कारण त्या विद्यार्थ्यांनी ते ठरवलं पाहिजे आपल्याला कशा पद्धतीने ते मॅनेजमेंट करायचं. निश्चितच सर, आपण पाहतो की कित्येक विद्यार्थी असे डिप्रेशनमध्ये असतात. आणि काही आत्महत्या झाल्याचे प्रकरण पण आपण पाहिले. तुम्हाला कधी असं डिप्रेशन आलं होतं का अभ्यास करताना? निश्चितच मला डिप्रेशन खूप आलेलं आहे, परंतु लहानपणापासून खूप झगडावं लागलेलं आहे मला. तर असं आत्महत्या वगैरे करावं असं म्हणजे आलं नाही, किंवा माझ्यात तेवढी हिंमत नाही. हा कुठंतरी निघून जावा दूर, एक सगळ्या गोष्टीपासून दूर निघून जावा इथपर्यंत माझ्या मनात आलेलं आहे, पण तुम्ही करू शकलो नाही. आणि ठीक आहे, तो एक आपला स्पाईक असतो इमोशन्सचा, तो तेवढा एक जर तुम्ही काउंटर केला तर तुम्ही पुन्हा म्हणजे ते गोष्टी होत नाहीत. ते कधीतरी प्रश्न विचारण्याचं कारण आहे, कारण तुम्ही लहानपणापासून स्ट्रगल पाहत आलात. निश्चित सर. परंतु तुम्ही अजूनही तेवढ्या कॉन्फिडेंटली बोलताय. आज तुम्ही त्या पोस्टवरती आहात. तुम्ही जर खचले असते तर कदाचित तुम्ही अधिकारी म्हणून तुमचं सिलेक्शन झालंही नसतं, किंवा तुम्ही इकडे वळले नसते. काय सांगाल तुम्ही या विद्यार्थ्यांना? याच्यात मला अजून एक थोडं ॲड करावं वाटतं. म्हणजे मी अधिकारी झालो म्हणजे फार काही मिळवलं नाही. आता मी एक टप्पा पार केला फक्त, आणि खरी लढाई आता इथून पुढे आहे. बरोबर. मी ज्या गोष्टीसाठी अधिकारी बनलो, जर मी ते काम करू शकलो ते, आणि मी ते निश्चितपणे माझ्या परीने ते करणार, तेव्हा मला त्याचं म्हणजे डेली समाधान मिळेल त्याच्यातून. तर मला वाटतं आपलं एक थोडंफार व्हिजन असेल की आपल्याला काय करायचं आयुष्यात, नेमकं आपली डिमांड काय, हे कळल्यानंतर हे मार्ग आहेत फक्त. स्पर्धा परीक्षा असेल किंवा तुमचा कुठलाही जॉब असेल,
हे मार्ग आहेत आपल्याला तिथपर्यंत पोहोचाय. मार्ग अनेक असू शकतात तुमचं ध्येय झाल्यानंतर, आणि मार्ग कधी कधी डेस्टिनीनं पण ठरवलेला असतो आपल्यासाठी. आपल्याला वाटतं मला इथूनच जायचंय, पण आपण तिथून जाऊ शकत नाही. बरोबर. त्या डेस्टिनीने दुसरा मार्ग ठरवलेला असतं. तर विश्वास ठेवा, डेस्टिनीनं आपल्यासाठी बेस्ट मार्ग बी ठरवलेला असते. आपल्याला ते तेव्हा जाणवत नाही. जीवनाचं म्हणजे हेच सूत्र आहे. मला काय फार जीवन कळलं नाही, परंतु आपण फक्त म्हणजे जगत राहिलं पाहिजे. खूप जास्त काही असं टेन्शन घेण्याची, पॅनिक होण्याची गरज नाही. आणि नवीन पिढी म्हणजे जे आपले सहकारी आहे सगळे, खूप आयुष्य पडलंय जगण्यासाठी, इतक्या लवकर टेन्शन घेऊन काय करायचं. अगदी बरोबर. हे सगळं तुम्हाला यश मिळालं. खरं या यशामागे तुमचा अभ्यास आहे, तुमची मेहनत आहे, परंतु याच्यामागे खूप काही हात असतात. कुणाला श्रेय देणार? याच्यामध्ये सर ह्या क्वेश्चनचं मी खूप सुरुवातीपासून वाट पाहत होतो, परंतु तो समारोपाकडे आले होतो मी विचारला. माझ्या ज्या अभ्यासामध्ये मी एक निमित्त मात्र आहे, की मी जे माझं स्वप्न आहे हे बाकीच्यांच्या डोळ्यात पाहत होतो. माझं जे कुटुंब आहे, माझे आईवडील, माझे जे लाईफ पार्टनर आहे, तर यांच्याकडं पाहून आणि या स्वप्नाला मला सगळ्यात जास्त बळ देणारे जे माझे हे आहेत मित्र, त्या मित्रामध्ये मी निश्चितच काही नावं घेऊ शकतो. सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, परंतु मला असंख्य जेवढे माझ्या पुढे अडचणी निर्माण होत्या तेवढ्या अडचणींवर तितकेच दरवाजे पण उघडले जात होते. मित्रांनी खूप सहकार्य केलेलं. त्यामध्ये राजाभाऊ सुरवसे असेल, तेजस सावंत, किरण कुमार गोरलेवार, सचिन लांबरूड, रणजित, सागर, असे खूप अनेक मित्र मला भेटले. आणि यांनी कुठल्याही अपेक्षा न ठेवता, कुठल्याही कंडिशन न ठेवता माझ्यावर म्हणजे कधी खांद्याला खांदा लावून उभा राहिले, अर्ध्या रात्री उभा राहिले, सगळ्या प्रकारची मदत केली. तर मी त्यांच्या आयुष्यभर ऋणात राहू इच्छितो. त्यांचे मी आभार मानणार नाही, कारण त्यांचा माझ्यावर खूप हक्क आहे आणि तो हक्क मी कायमस्वरूपी अबाधित ठेवू इच्छितो. त्याचप्रमाणे माझे जे शिक्षक आहेत त्यांचं देखील मला वेळोवेळी खूप मोलाचं सहकार्य आणि एक प्रेरणा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे मला नेहमीच. आणि याच्या व्यतिरिक्त अनेक हात स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचतातच असं नाही, परंतु ते तुमच्या यशामध्ये निश्चितपणे मोलाची भूमिका बजावत असतात. तर अशा अनेक हात मला भेटले, त्या सर्वांचा मी आयुष्यभर ऋणी राहील. तर मी सर्वांना आश्वासित करू इच्छितो, जसं मी मागच्या सत्काराला देखील बोललो होतो, माझा जो पहिला पगार आहे तो मी शाळेला देऊन त्याच्यातून एक 5,000 रुपयाचे दरवर्षी मुलीसाठी स्कॉलरशिप सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केलेला आहे आणि ते लवकरात लवकर पुढच्या वर्षापासून ते सुरू होईल. तर हे जे माझे इथं विद्यार्थी मित्र बसलेले आहेत, तर त्यांना तुम्ही जोपर्यंत त्यांचा संघर्षाचा काळ आहे तोपर्यंत त्यांना खडे मारण्याचं काम नका करू. कदाचित तुम्हाला त्यांना प्रेरणा नाही देता आली तर देऊ नका, परंतु नकारात्मकता पसरवू नका. आज कोणीच कोणाचं काही ठरवू शकत नाही. आपल्याला पॉझिटिव्ह बोलण्यासाठी काही भांडवल लागत नाही मित्रांनो. तर त्यांना प्रेरणा देण्याचं काम करा. नक्कीच उद्या ते देखील आपल्या गावाचं नाव खूप खूप उंचावर घेऊन जातील याची मला खात्री आहे. माझं कुटुंब इथं बसलेलं आहे, माझ्या बहिणी वगैरे. आपलं आयुष्यामध्ये कुटुंब आणि मित्र परिवार हे दोनच घटक असे असतात जे कुठल्याही स्वार्थाविना आपल्यासोबत उभे असतात. माझे बरेचसे मित्र आहेत, इथं आलेले पण आहेत काही. रणजित असतात, तेजस आहे, चाकरवाडीचा राजा, किरण, अशा अनेक मित्रांनी माझ्या पडत्या काळात मला एवढी साथ दिली की मला कधी कधी वाटायचं मी पास होईल की नाही, परंतु यांचा माझ्यावरचा जो विश्वास होता तो कधी 1% देखील कमी झालेला नाही. तर मित्रांनो, तुम्ही ताज असाल नसाल, मी तुमच्या पुढे एक नतमस्तक होऊन मान्य करू इच्छितो की मी जो काही आज आहे तुमच्यामुळेच आहे. तर तुम्ही जी मला मदत केली त्याच्याबद्दल मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहील. जाता जाता अजून एक सांगतो की आपल्याकडची जी परिस्थिती आहे ती फारशी तितकी चांगली नाही, परंतु जर मनात जिद्द असेल तर आपण निश्चितपणे क्रांती घडवून आणू शकतो. आपण ज्या कुठल्याही क्षेत्रात असेल, गरजेचं नाही प्रत्येकाने की एमपीएससी यूपीएससीच करावं. ज्याची आवड आहे त्याने निश्चितपणे एमपीएससी यूपीएससी करावं. ज्याची दुसऱ्या क्षेत्रात आवड असेल त्याने आपण आपल्या क्षेत्रात इतकं कौशल्यपणाला लावा की आपल्या आसपास कोणीच असणार नाही. धन्यवाद मित्रांनो. निश्चितच, कारण तुमच्या मागे जे हात होते हे उगेच नसतात, कारण आपण कसे आहोत याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड असतात आणि तुम्ही त्यांच्यासोबत तसे रॉयल होतात म्हणून कदाचित ते तुमच्या या यशाचे भागीदार असू शकतात. सर, आपण वास्तव कट्ट्यावर आहोत. एक वास्तववादी प्रश्न, स्पर्धा परीक्षा क्षेत्रात किती वर्ष घालवले पाहिजे? आता याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा येण्या अगोदर तुम्ही स्वतःचा एक थोडासा रोडमॅप प्लॅन आखू शकता की कितपर्यंत करायचं. माझ्या मते 1-2 वर्ष स्वतः अभ्यास केल्यानंतर ते ठीक आहे, तुम्ही कोणाचा आधार घेऊन करू शकता. तिथून पुढे निश्चितपणे स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
एक 2-3 वर्ष अभ्यास केल्यानंतर एक आपला फाउंडेशन व्यवस्थित होऊन जातो. तिथून पुढे आपण जॉब करून बी करू शकतो. हे माझं इंडिव्हिज्युअल मत आहे. मला असं अजिबात वाटत नाही की सगळ्यांनी याच्याशी सहमत व्हावं. मी एक माझं मत सांगतोय. कारण जेव्हा तुम्ही कुठलं तरी काम करून किंवा काही दुसऱ्या मार्गातून थोडंफार अर्निंगचं साधन तयार करून जेव्हा अभ्यास करत असता, तुमच्यात एक वेगळाच आत्मविश्वास असतो आणि तो आत्मविश्वास तुम्हाला नैराश्य येऊ देत नाही. कारण तुम्हाला माहित असतं मी एका फ्रंटवर जरी अपयशी झालो तर मी निश्चित माझ्या जीवनात कुठं ना कुठे यशस्वी होईल. तर मग हेच आहे की जर तुम्ही काही ना काही स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत असाल तर निश्चितपणे तुम्हाला तिकडेही यश मिळेल आणि इकडेही यश मिळेल. अगदी बरोबर. निश्चितच सर, कारण ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना एका अधिकाऱ्याच्या तोंडून ऐकण्याची खरंच गरज असते. कारण आमच्यासारख्याने सांगितलं ते पटत नाही, परंतु तुमच्यासारख्या लोकांनी जर त्या गोष्टी सांगितल्या तर निश्चित आपण म्हणतो ना सोनाराने खांड टोचले पाहिजे, तशी ती परिस्थिती आहे. निश्चितच आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि तुमचा खरं तर प्रवास मांडला आणि विद्यार्थ्यांना खरं वास्तववादी सल्ले दिले, त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. सर, मला म्हणजे वास्तव कट्ट्यावर बोलण्याची संधी दिली. मी आलो इथं, एक म्हणजे वेगळाच अनुभव आहे. कारण कमर्शियल क्लासेसकडून बऱ्याच वेळा बोलावणं येतं, परंतु तिकडे जाण्याकडे माझा कल नसतो. कारण तिथं गेलं तर त्याचा ते वेगळाच अर्थ बनतो, त्याच्या मागे इंटेन्शन्स असतात. तसं वास्तव कट्ट्यामध्ये नाही, म्हणून मी इकडे येण्याचं एकतर पहिल्यांदा मनापासून मान्य केलं आणि आलो. मला बोलण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल मी तुमचा आणि तुमच्या टीमचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांना देखील माझं एक नम्र आव्हान आहे की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे तुमचं क्षेत्र निवडलेलं असेल त्याच्यावर तुम्ही झोकून द्या. तुम्ही निश्चितपणे यशाच्या शिखरापर्यंत पोहोचाल. तुमच्या सर्वांसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सर.